अरे काय पोरं आले का सगळे? हा तेच म्हणलं, त्या मारत्याने बोलावलं काय, सगळे मोठे आले पाहिजे, कारण की आज आपल्याला शिवलाल टोयगोटे याची आपल्याला पूर्ण गावातून काय तोंड करून मिरवणूक काढणे आहे. आणि आता आपल्याजवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्याच्या अटी शर्ती पूर्ण झालेल्या आहे. त्यामुळे आता आपल्याला मिरवणूक कशी काढायची देवदास तुम्हाला सांगणार आहे. तर लारा मी काय म्हणतो, तू जा घरी गदी घेऊन आणि यायची एखादी शिंगण्याची सजावट कर. त्याच्यावर बसा गिसाले शिवलाले जरा व्यवस्थित पद्धतशीर आसन व्यवस्था कर. आणि यायले मस्त घेऊन जा घराकडे आणि बाजून टाक बाकीच्या यायला. ते काम तो आहे इकडे. दुसरं काम भानू, ते मारुतीला सोबत घे, त्यातले ढोल ताशे काढ पूर्ण आपल्या मंडळाचे. मंदिरात न्याय ठेवले चाबी माघोरी घेऊन जाय. आणि ते सगळे ढोल ताशे जे काय आहे तर सगळं सामान बाहेर काढून ते रेडी करून इकडे घेऊन या तिकडे त्या. आपण तिथं ते ट्रॅक्टर उभा आहे तिथं. दुसरी गोष्ट, झुंबर घर फिरवे. तुम्ही सगळ्या लोकायले म्हणजे जे काय आपले राहिले सुईले त्याला जमा करा. शिवलाल टोयगोडेच्या घराकडे आपल्याला गद घेऊन जायचं आहे. पहिले मीटिंग आपली त्या ट्रॅक्टर उभा आहे तिथं होईल, समजलं का? तर त्यामुळे सगळं ढोल ताशे सगळं व्यवस्थित साहित्य घेऊन या. मी काय म्हणत होतो, ते चपलाचा हारचं पारा मिळत जरा, म्हणजे मग अजून मजा आली असती. चपलाचा हार जमणार नाही का? तर मग तूच करून घे ना ते चपलाचा हार जे आहे का नाही, तर तो आहेत ना काही तुटक्या ताटक्या चपला हे जमा कर आणि त्याचा हार करून टाक तू. अर्धा घंट्यात आपलं सगळं व्यवस्था झाली पाहिजे. तर तू चपलीचं पायगड्या लक्ष्मण. दुसरी गोष्ट राहिली, आता ते फरार गिरार नाही झाला पाहिजे. तर मी काय करतो, कंदीला बजीले वाढता राहतं, CCTV कॅमेरा एक प्रकारचा आपल्या गावातला, त्याला तिथं लक्ष द्यासाठी पाठवून देतो. नाही कुठं गेले नाही अजून ते चेते त्याच्या घरापाशी आहे. मी सांगत त्याला लक्ष ठेव म्हणून, त्याची काही काळजी करू नका. चला म्हणजे मग ते आहे सध्या नाही का? हो, नाही तर मग काही सांगतात नाही, घडोशी खाली लपा जोगताय, नाही तर मग घर सोडून पया जावे. तर रेडी राहा, बिलकुल तयारीत राहा म्हणा चैत्याला. आता त्याला बिलकुल वार्ता पोहोचणारच आहे लवकर. आपल्या मागं एक बिलकुल अटारने ऐकूनच राहिलेला आहे. हो बघापासून इथंच आहे ते ऐकून राहिला कशात. हो जाते वार्ता आता पोहोचते ते. जाऊ दे, सांगतील ते सांगतील. आता आपलं काय खोटा यायचे नाही. हो, त्याच्या अटी पुऱ्या केल्या आपण. चला लागा कामोकामी लागा, आम्ही येतो घरून पटकन. चला सगळ्याला जमा करून आणतो मी. बघा आता बरं, मी काय म्हणलं, फटाके लागेल का फोडायला समजा काही? ते काय आता फटाके गिटाके बरं असं तर फोड जाऊ. जाऊ दे, तुमच्याकडे आहे का फटाके? आहे का फटाके? आहे ना फटाके, आपल्या घरी आहेत, मारुतीच्या घरी आहे. खरे संख्या आहे ना रे, फटाके आहे ना? हो आहे वरे बांधून आहे टिनालेसा. हो बहुतेक हाय वाटते काहीतरी पाकिटे गिड आहे सुटे बा माहिती. झालं मग काही टेन्शन नाही. मग फटाके झाले सगळं हारासहित सर्व व्यवस्था करून टाका. मग आता चला लागा कामोकामी. मी काय म्हणतो, कंदीला बाबूजी, बऱ्याच जणांची इच्छा की काय तोंड करून पेपरात छापून द्या म्हणून. म्हणजे मिरवणूक निघाली बा शिवलाल टोयगोटे यांची रामपूरमध्ये, असं तसं टाकून दिलं का? खाली आपले नाव किंवा बिलकुल पद्धतशीर टाकून द्यायचा, असं तसं. ते तर लिहून तयार केली मी. मग काय फक्त मला बस सेंडच करायचं काम राहिलं. आता फक्त एक फोटो पाहिजे आपल्याला. बस फोटो निघाला की तिकडे टाकून देतो मी चिमनरावच्या. तेच इच्छा मी मनापासून. एक त्याचं जिकडे तिकडे झालं पाहिजे, म्हणजे मग समजून त्याला काय असते तर लोकांना त्रास दे ना. ठीक आहे मग आता लागा कामोकामी. काय चेतन इकडे कुकडे म्हणलं? काय बस घरीच निघालो तुम्ही? घराकडे चाललो होतो. घरीच चाललो होतो नाही का? लक्ष ठेवून नाही शिवल्या. अरे जा घरी जायला तर थांबू नको. ते बमरा आवाज देऊ राहिला तुला, आताच गेली तिकून ते. हो ना चाललो ना चाललो. अरे शिवलाल भाऊ बाहेर आहे म्हणा लवकर. शिवलाल भाऊ, शिवलाल काय झालं बा? इतकं जोराने आवाज देऊ राहिला, काय गडबड आहे काही? काय सांगा तुम्हाला, पूर्ण वार्ता आणली मी आता. तुमचे लय बॅड लक म्हणलं का बा. हो, गदे आम्ही चावसायला नेऊन दिले. त्या चावसायवाल्या वावरानं इकडे आणले देवदासच्या घरी. आता किती योग सुधी समजा द्यायची. आता काय करावं आपण त्याले? देवदास त्याचे भांडणं झाले जराशे, म्हणजे बा गदे कोण आले असं तसं निपटलं ते. तर आता गदे आहे ते झाले द्यायले, डांबर तर आणलं जाय लक्षानं. मग आता काय करता? आता ते इकडे येऊन राहिले म्हणलं. हो, आक्रमण होणार आहे तुमच्या घराकडे. आता हे सगळी वार्ता ऐकली म्या, ढोल ताशासहित चपलाच्या हारासहित. लक्ष चपलाचा हार करू राहिला तुम्हाला, सगळं ऐकलं म्या. असं म्हणजे सगळी व्यवस्था झाली. आता समजा बँड ढोल ताशात आपली मिरवणूक निघणार नाही का? काय तोंड करू? बरं ठीक आहे. आता ब्रह्मास्त्र काढ लागेल म्हणा शिवलालचं नाही का? मग समजून यायला काय झटका आपला. बरोबर ठीक आहे काही हरकत नाही. येऊ दे त्याला आपल्या घराकडे येऊ दे. आता फक्त तू माझं सांग चाल. कायचं ब्रह्मास्त्र हे पा, तुम्ही पया लवकर, नाही तर काही ना काही मार्ग करा लवकर. चेत्या गेला, चेत्या ध्यान ठेवून सुद्धा तुमच्यावर. हो, आता चानस आहे, गाडी काढा लवकर निघा. मी काय पहिणार ते पैतीन जंगलानं पया लागेल त्याला, खायला मोताच होती ती त्याला भाकर तुकडा नाही भेटणार. पाय तू आता तू पाय तर घरी. आता माय ब्रह्मास्त्र कसं आहे, सर्कस करणार आहे दुकान सगळ्याचं. कोण आहे? सगळेच आहेत ना. तुम्हाला तर माहितीच आहे कोण आहेत. गद सजवासाठी गेलेला आहे, ढोल ताशी येऊन राहिले. आता सगळं माहिती आहे तुम्हाला. मारत्या गिरत्या सगळे असं मारते आहे का? असं राहू दे ना बाबू म्हणा. कसं लग्न होऊन राहिलं होऊ दे ना. हो, नाही तर मग कसं माना देशील तर होते देशील. अरे बा तू काय कर, लवकरात लवकर फोन ला बबनेले, लाईनी पाटलाच्या घरी चला जाय. तिथं मी काय सांगतो तसं आहे का तुम्ही? आम्ही दादा कोणतं ब्रह्मास्त्र आहे? अरे काही नाही बा, काहीच चालत नाही. आता सगळं तुमचे उलटे गिरेमान आहेत. तुम्ही आता लवकर पयाची कोशिश करा. नाही ना रे बाबा, मला पयाच नाही लागत ना. मी काय रे पयणार रे? पाय तर घरी तू फक्त. शिवला एकच लाल शिवला, तुम्हाला नाही माहिती. चला माझं सांग. बापरे का शिवलाल भाऊ, काय मिरवणूक आहे का म्हणलं? आवाज येऊन राहिला. सापडले का कधी डांबर द्यायले? काढू द्या ना. हो काढू द्या ना. मग माहीच काढून राहिले का मिरवणूक? काढू द्या. हो, काय तोंड करा का तिकडे काही करा म्हणा. हो, काय होऊन राहिलं?
हा राजा कमी म्हणा लयच बेशरमसारखं काम झालं ना तुमचं हे. तुमच्या राजा संघटनेचं नाव काय गाव काय तुम्ही हे पहा अध्यक्ष आहात ना काय राहील तुमची नामुष्कीच काम आहे ना हे. नामुष्की नाही म्हणत त्याले पण आता हेच तर खरा गेम आहे. आत्ता फाशात अटकले ते खरे. आता लोक तर फक्त खेळ भांडे सुरू होते आपले. आत्ता खास क्लेम आहे त्याच्यावर. आपा पैता घाण होईल म्हणलं गाव जवळ नाही दिसणार त्याला. असे गावाले असे झुरतील म्हणलं ते पण गावात येऊ नाही शकतील. फरार व्हावं लागेल त्याला फरार. बापरे, फरार म्हणजे कसं काय आहे काय प्रकरण तुमचं म्हणजे तुम्हाला म्हणजे काय नवीन काय आता. अरे भाऊ तुम्हाला माहित नाही म्हणलं कोणाची अशी धिंड काढणं मिरवणूक काढणं काही सोपं नसते म्हणलं. काय होते काय नाही मग समजेल तुम्हाला. पहिले धिंड काढू द्या मग परिणाम समजतील त्याला. काय होते काय नाही ते नंतरच समजेल तुम्हाला. तर फक्त एक काम करा तुम्ही मी सांगतो तसं तसं आपल्या पांडे साहेबाला फोन लावा. म्हणजे कसं मला लावणं बरोबर नाही ते माहिती आता धिंड म्हटलं. हा तुम्ही फोन लावा. एक मोठा जत्ता शिवलाल टोळीच्या घराकडे चालला म्हणा. असं असं प्रकरण आहे म्हणा बा त्याची ती मिरवणूक काढणार आहे काय तोंड करणार आहे. बदनामीचं काम आहे म्हणा. तुम्ही लवकरात लवकर या आमच्या गावात मोठा दांगडा चालू आहे. तसं करा मग करू का फोन. बरं ठीक आहे मग काय हरकत नाही. अटकशील तर तू अटकशील नाही का मग पुढचं पुढे काय होतं हो सध्याचं निपटून घ्या. बरं ठीक आहे करा आता तुम्ही फोन. मी सांगतो तसं तसं बोला. लावा लावा हां. मी काय म्हणतो बबनराव तुम्ही जा. हो तुम्ही लक्ष्मणराव झाले म्हणा किंवा आपल्या वतीची जे माणसं आहे मावली गिवली हो त्याला सांगून द्या तुम्ही म्हणा मिरवणुकीत अजिबात येऊ नका म्हणा. पुरे फिटसान म्हणा आयुष्याची. लवकर जा लवकर टच मारा द्यायला. मी काय म्हणतो काशीनाथ तू काय काम कर. तू आपला मोबाईल जवळच ठेवायचा काय. हो त्याची मिरवणूक आता निघाली का पाय तू. आणि त्याचे फोटो गिटो सगळे घे व्हिडिओ. आणि माया जेव्हा काळं तोंड करीन मला त्याच्यावर गद्यावर बसवीन तेव्हा पूर्ण त्याचे फोटो काढायच्या पुरे व्हायरल करून यायला पुरं सपास करणार आम्ही आता कायमच्या. लय झालं यायचं आता. जाय तू आता आपापले कामं करा जा. आम्ही पाहतो काय करायचं आता पांडे साहेबासोबत. पुरे फिटणार त्यावेळेस नाही असं असं पुरीच्या पुरी देतात टेंडर घालून. बरं करा मग करा द्या यायला जरा पाहिजे बत्ती. जा आपल्या वतीच्या माणसाला सांगा सगळ्याला मिरवणुकीत दिसू नका म्हणा. झालं म्हणा फिटले म्हणा कायमचे. रात्रीचं बंद करणार बा फोन का रातच्याने दम नाही राजा. कोणा नाईट ड्युट्यानं इकडे काहीतरी लिखापळ्या करा राहिल्या सुरल्या. कोणा 15 ऑगस्ट आहे ना बाबा अंगावर इकडे. हां हॅलो हां 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 बोला कोण बोलता. नमस्कार पांडे साहेब थोडंसं तकलीफबद्दल माफी मागतो. परंतु कसं आहे परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे आमच्या गावामध्ये की तुम्हाला कॉल करणं आवश्यक होता. कारण की आमच्या गावामध्ये थोडंसं एक नवीनच प्रकरण घडणार आहे. तर त्याची पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला मी माहिती देत आहे. एक हितचिंतक या नात्याने की बाबा गावावर काही असं म्हणजे बला येऊ नये म्हणून तुम्ही त्वरित आमच्या गावामध्ये आगमन करावं अशी आमची इच्छा आहे. बापरे आबराकडाबरा कोबरानं घेतला वाटतं कार्यक्रम. अरे कोबरानं कार्यक्रम घेतला का तिथं. हां काही अडचण आहे का त्याची. नाही साहेब अरे हो ते काय घेतला राजे हो तुमच्या तर शब्दाच्या पुढे नाही गेले ते. तुम्ही ज्यावेळेस परमिशन नाकारली का नाही त्यावेळेस त्याने विषय क्लोज केला की बा आपल्याला मान्य पांडे साहेबांनी असं सूचना दिलेल्या आहे त्यामुळे आपण हा कार्यक्रम करू शकत नाही. कारण की त्याला फॉरेस्टची परवानगी पाहिजे पोलीस स्टेशनची पाहिजे गावाची संमती पाहिजे म्हणून या नात्याने त्याने ते कार्यक्रम रद्द केला. परंतु हे नवीन प्रकरण घडून राहिलं तर ते कल्पना देऊन राहिलं तुम्हाला. तुम्ही अशानं प्रकरण झाल्यावर सांगता का. लवकर सांगा ना काय झालं तर. तेच म्हणून राहिलो एक असा मोठाच्या मोठा जत्ता हो म्हणजे बँड पार्टी घेऊन ढोल ताशे घेऊन आपलं शिवलालजी टोयगुटे आहे का नाही इचुकाटा संघटनेचे अध्यक्ष तर त्याच्या घरावर एकदम आक्रमण करत आहे. हो आणि त्याची ते मिरवणूक म्हणजे धिंडच म्हणा समजा धिंड गद्यावर काढणार आहे. गद सजवून हे ते समजा त्याच्या घराकडे आता ते बहुतेक निघायच्या तयारीत आहे. तर त्यामुळे जर असं प्रकरण जर घडलं तर म्हणजे आमच्या गावावर किती आपत्ती किती इग नाही. म्हणून म्हणलं बा हे कसं मानवाधिकाराचं उल्लंघन आहे कायद्याचं उल्लंघन आहे. कारण की कोणाची धिंड काढणं बरोबर आहे का तुम्ही सांगा बा. किती अपमान होईल त्या गोष्टीचा. म्हणून तुम्ही लवकरात लवकर इथं या नाही तर कसं आम्हाला जावं लागेल मग वरे आम्ही कसं मानव अधिकाराकडे जाऊ शकतो नाही तर मग आम्ही कुकडे राज्य आयोगाकडे जाऊ. हो त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपल्या गावामध्ये या नाही तर मग आम्ही आमचं काम करू. मग तुम्ही असं सांगितलं नाही. आम्हाला अधिकार नाही राजा ढीन काढायचा. आणि ही गावातले लोक कायले नसते कामं करू राहिले बाबा. आणते वाटते घरावर कुठे. अरे त्याला सांगा समजावून तुम्ही त्याला रोखा लवकर. ते फालतू बाबा ढीन झाले नाही पाहिजे. नसते आमच्या गयाटीने तुमच्या गयात राजा फालतू आम्हाला चक्रा मारणं. तुम्ही त्याला अर्जंट सांगा. त्या बाकीच्या यायला समजून सांगा त्या जठ्ठेवाल्याला कोण आहेत ते कोण होत कोणते कोण असणार आहे आता. शांताराम घनगणे रुमणे संघटनेचे अध्यक्ष आपले देवदास सनसने तंबाखू संघटनेचे अध्यक्ष आपले ते वार्ताहर आहेत ते कंदील आबाजी हे याच्यातनी समाविष्ट आहे. हो हे 3 मोरके आहेत. आणि बाकी मग चिल्लेपाले संघ आहेत झुंबर घर फिरवे झाले बाकीचे असे. तर म्हणून म्हणलं मारुतराव धुटके सदस्य आहेत काही ग्रामपंचायतचे. तर काही सरपंच नाही आले सध्या त्याच्यात पण बाकीचे आहेत. म्हणून म्हणलं बा लवकरात लवकर तुम्ही या काळं तोंड करून त्यांना पूर्ण गावातून ते धिंड काढणार आहे. ही हा होणार आहे. सगळं गाव आता ढोल ताशानं गजबजलेलं आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही या नाही तर अनर्थ होणार आहे. आता मला वाटतं जेलातल्या भाकरी खायची लईच इच्छा झाली वाटते बोईल नाही का. हो पुरेच्या पुरेच अटकणार आहे. अरे बा मी काय म्हणतो तुम्ही सांगू शकत ना का त्याले. आपण कसं आपण समजावण्याचा प्रयत्न केला त्याला पण ते काही कोणाची सुनायलाच तयार नाही. ते कशा सध्या म्हणजे एकदम त्याच्या डोक्यात हवा गेलेली आहे. कोणाचं ते कोणाचं ऐकून नाही राहिले. हो हा धडाम धूम म्हणजे आता काय होईल. त्याला मारते का काय करते सर अंगाला डांबराला फासते का काय सांगा. हो शाही फेकते का काय त्याचं त्याला माहीत. पण मी म्हटलं तुम्हाला सूचना देऊन राहिलो जत्तेची तयारी आहे. गदगद सजवलेलं आहे निघून राहिले.
हे बा फक्त 15 मिनिटाचा टाईम द्या. 15 मिनिटं त्याला टाईमपास करा. मी त्वरित निघतो इथून. हो सांगली साहेबाला घेऊन फास्टमध्ये. हो पण ते ढीण झाले नाही पाहिजे. नसतं आमच्या गळ्यात येईन तुमच्या येईन. हो त्याला कसं इथं भाकरी खायला या लागन. 10-15 दिवस अटकतीन तर बसतील मग. आता आहे 15 ऑगस्ट, 3 दिवस तर गेलेच समजा मग. हां ठीक आहे मग ठेवतो फोन. तेच म्हणलं अंदरची गोष्ट आहे. तुम्ही असाल फालतू आयुष्याची फिटून जासा ना. शिवलालला मोठा फासा टाकलेला आहे एवढे का सगळे बिलकुल अटपाच्या मागं आहे ते. आणि तुम्ही कसं आहे जवळचे आहे. शिवलाल भाऊ म्हणे बा आपले माणसं आहे. माई म्हणे भाची वय म्हणे कविता म्हणून म्हणे त्याला तुटच कर म्हणे. तिथं काही दिसायचं नाही बा. आम्ही मी तर चपला हार बनवून राहिलो मागं. हो ना ते तर आम्ही येऊनच नव्हतं राहिलो म्हणा. कुठं बसता बा अजिबात जाऊ नका म्हणलं तुम्ही. हो विनाकारण बसन बाबा काय आणि काय नाही त्याचं. नाही, आपण येऊनच नव्हतं राहिलो ना. मग कुठं बसता बा कोणाच्या याच्यात मिरवणुकीत हे द्या चांगलं वाटतं का ते. तेच सांगायसाठी आलो मी तुम्हाला. कारण की कसं आहे याच्यात त्याने पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे. हो पोलीस लोक गाडी घेऊन येणार आहे. रंगे हात बिलकुल याची मिरवणूक पकडणार आहे. सगळेच्या सगळे अंदर टाकणार आहे त्या. मिरवणूक काढणं धीण काढणं गुन्हा आहे. हो रे ते बरोबर आहे नाही का. हो ना बरोबर हो शिवला काय सांगतात बा. हो कठीण काम आहे. नाही आपण नाहीत म्हणलं. हो काही हरकत नाही. मी पाहतो बरोबर काय आहे. तेच म्हणलं एक तर तुम्ही डांबर आणला. हो त्याचा राग होता त्याला. पण कसं आहे त्याची मानलेली भाची कविता तर आहे म्हणून ते कसं ते म्हणे बा जाऊ दे आता शेवटी आपल्या भात जवायच्या गलती झाली तेवढं माफ करून टाकू आपण. पण आता तरी मिरवणुकीत येऊ नका म्हणा असं सांगितलं त्यानं. ठीक आहे मग येऊ मी आता. ठीक आहे मी आणत नव्हतं डांबर पण मला काय माहिती असं आहे म्हणून. ते बड म्हणून हाती दिली मी घेऊन आलो. नाही आपण येते नाही बाबा. हो जाऊ जा तिकडे जा. चालू रे भांगू चला ना घ्या ना म्हणलं. आनंद तुमचे ते डबडे घेऊन या म्हणलं सगळे ते. पोट्टे पाठवू का अजून पोट्टे पाहिजे का म्हणलं. काय इतकं मोठं कसं काय आणणार आम्ही आता. बॉक्स आहे अजून बाकीचं. या लवकर या फटकन. बरोबर हो पाहतो हो पाठवतो तुम्ही कोणाले. हो ना ते लक्ष तिकडे गेलं ते हार वया हे ते. पोट्टे ते गद सजून झालं नाही. या लवकर या फटकन. उशीर नका करू. हो लवकर पोट्टे पाठवा अजून जराशे. सामान घ्या. चला मला झुंबर उचला बरं. चल मारत्या चला लवकर बोलव राहिले ते. हो जेवढं जाते तेवढं जाऊ दे पहिले. बस जाऊ ना थांबा आता. फक्त मी काय म्हणलं डाबर चांगलं लावायचं म्हणलं पुरं फेस वैकुणी आला पाहिजे बा. चमकला पाहिजे रस्ता. सकाळी वैकुणी आला पाहिजे. चला मग घ्या आता जे आहे ते. पाहू आता काय होते पुढे. हो ना मागचा पुढचा पुरा करसळा काढा आता. चला घ्या उचला. असं मोठे पाटला जसं म्हणणं आलं की बा कसं कोणाची मिरवणूक काढणं बदनामी अपमान करणं बरोबर नाही. काय मजाक असते कसं बरोबर नसते ना. सोयऱ्या धायऱ्या त्याच्या त्या भूषणले म्हणा पोराले काय वाटन त्याच्या घरच्या बाईले काय वाटन. म्हणून म्हणलं राहू द्या जाऊ द्या तिकडे मजाकीवर घ्या विषय सोडून द्या. ना हो सरपंच साहेब तुम्हाला नाही ना माहीत. मग ते माणूस काय त्या लायकीच आहे का. माफ करा जगता हे ते काही नाही. त्याला काही समजून सांगता येत नाही काही नाही. त्याला पाहिजे असाच रट्टा. आता आला तावडीत नाही त्यानंच म्हणलं त्याची आता मिरवणूक करायची आपले. हो ना तुम्ही म्हणजे काय बोलावून काय नाही. आम्हाला वाटलं काय काय नाही. चला म्हणलं चला शांताराम देऊ चला म्हणलं आपल्याला ऐकाच नाही आता. आपण ते कसं चुकीचं आहे नाही. पाहा तुम्हाला काय पटते ते. आता काय ऐकत नाही आम्ही. आता कसं आमचा झाला विषय पक्का. हो कारण की आता ते कोणी आळू आलं का काही होती आम्ही आता मिरवणूक काढतो म्हणजे काढतो. हो चला येतो आम्ही. वया मग आता काय आपण सांगून राहिलो तुम्हाला पण ऐकायला तयार नाही. ते कसं चुकीचं असते ते. फालतू कसं अंगलट आलं तर बसा लागन ती. पहा बा तुमची इच्छा. एक नंबर फुगेर गिगे हे ते बसाची व्यवस्था मस्त बिलकुल टाकाटाक मिरवणूक. चला आता घ्या मागे येऊ द्या माझ्या त्या लक्ष्मी भाऊच्या घराकडून घ्या. हो त्याला आवाज देतो मी. चपलाचा हार घेतला निघाल तिकडे. चला शिंग्या. चला आले का आणलं गद घेतं ते. वगन घेऊन रेडी आहे आता. ते लक्ष्मण नाही आला का ती अजून चपला हार घेऊन. ते आलेच नाही ना. त्याला म्हणलं चला ते म्हणे चपलाच नाही सापडायला. येतो करू राहिले आलेच नाही ते अजून. हो व्हा म्हणे पुढे. कशीच आहे काय जाऊ दे हे बा नाही येते ते मागून पाहता येत ते. हो चला आपलं घ्या आता गद घे. चला बरं लारा घे तिकडे त्याच्या घराकडे घ्या आता. कधीला म्हणजे फोन मारा दिले येऊन राहिलो म्हणून आम्ही. बरं पहिले फोन मारून देतो नाही का. हो तसं माणूस आहे ना आपला तिथं. बरं ठीक आहे 1 मिनिट फोन लावतो मी. हो 1 मिनिट. हो पण तुम्हाला जराशी काही वाटायला पाहिजे ना. सगळ्या गावातून तुमची मिरवणूक काय तुम्ही करते म्हणे तरी तुम्हाला मला हसा येऊन राहिला. जरासं तर वाटू द्या जनाची नाही तर मनाची. लोक काय म्हणतील मला. तुमची तिकडे सासरवाडी इकडे तिकडे समजे जिकडे तिकडे होईल ना. म्हणलं काही तुम्हाला वाटतं काही त्याचं काही. अरे तू काहीच काळजी नको करू ना. आज आपल्याला हसून राहिले उद्या आपल्याला हसायचं काम आहे. मग काय तर फक्त आपलं काय 1 घंट्याचं काम 1.5 घंट्याचं काम यायले मग पुरे फिटणार आहे. पुरे बिलकुल सपास होणार आहे ना. गावात तोंड दाखवायला जागा नाही राहणार यायले. हो गावातून असं त्याला अनुफान असे जंगलानं पैती नाही. हो कोणत्या सोयऱ्याच्या घरी धायऱ्याच्या घरी जागा द्या बा राहू द्या बा. हो एवढं याची धरपकड सुरू होणार आहे. फक्त तू जराशी गडबड करू नको. पाय तर घरी धीण तर काढू दे माहिती येईल. फक्त एक वेळ माहिती आहे ना मिरवणूक गद्यावर काढा. झालं ना फिटले ना पुरे बिलकुल. तू टेन्शनच नको घेऊ. पण आमच्या मनाला काय वाटन भूषणले काय वाटन हे तर पाहा तुम्ही. तेच तर मुद्दा आहे याच्यात. आता माझ्या तुमच्या बाकीच्यावर परिणाम होत नाही का. मला जर अशी त्याने शिक्षा दिली एक प्रकारे शिक्षाच आहे नाही. गावातून धीण काढणं म्हणजे का सोपं आहे का. कायद्यानं गुन्हा आहे ते. मानवाधिकाराचं उल्लंघन आहे. मग मी तर सांगतो मानहानीचा दावा ठोकणार मी त्याच्यावर. आयुष्याची कमाईच करून घेणार मी या फटक्यातनी. पुरा जायात अटकलेले आहे ते. फक्त त्याने माहिती धीण काढा म्हणजे त्याच्यावरच उलटणार आहे काय सगळं प्रकरण.
तरी काय तर काहीच आपल्याला काहीच करायचं काम नाही. त्याला म्हणा करा काय करायचं ते. बोला कंदिला भाऊजी काय म्हणता. तर शिवलालजी तुम्ही तयारी लागा म्हणला आता. हो कसं आहे आम्ही निघून राहिलो ढोल ताशाच्या गजरात. तुमचा कसा मिरवणुकीचा कार्यक्रम घ्यायचा ठरवलेला आहे आता. कारण की डांबरे उपलब्ध आहे त्याचबरोबर गदी आलेले आहे. त्यामुळे आता तुम्ही आपल्या तयारीच लागा. अरे जा आपण गप्पर घ्याव का गावाला ना यावेळेस माफ करा ना. माझ्या तोंडातून निघाला शब्द म्हणून आता तेच धरता का. हा काय राजा सुद्धा लागन का सऱ्या गावातून मग मिरवणूक ही हा 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 बरोबर नाही ना. हे एक तर काय तोंड करून ते कसं काय करता. मग माणसाला बोलू नाही ना पहिले. बोलावं काय असं. हो तेव्हा ते आता काय आता तुम्ही लडपड करू नका. हो जे विषय आहे ते तुम्ही आता पूर्ण करा. शब्दाला जागा. हो तर आम्ही आता 15-20 मिनिटात अर्ध्या घंट्यापर्यंत हो तिथे येऊन पोहोचणार आहोत. चला. हो पण पाहिजे बा कसं माझ्या तुम्ही गोत्यात नाही आले पाहिजे. हो तेवढं पहा फक्त. नाही तर मग कसं असं झालं तर झालं. नाही नाही आम्ही समर्थ आहोत. आमचं आम्ही पाहू काय करायचं ते. हो तू आहे ना फक्त रेडी आहे ना. हो बस झालं. बाकी आम्हाला काही घेणं नाही. आम्हाला नको शिकू तू. बरं ठीक आहे बा कसं सांगणं काम आपलं होतं. आता शेवटी ऐका नको ऐकू आपण. कसं तुम्हाला एक कसं समाजदारीच्या वृत्तीने सांगितलं. बरोबर ठीक आहे मग मी तयार राहतो. हो हो काही हरकत नाही. या तुम्ही तुमचं साहित्य घेऊन. हो मी कसं काय तोंड करायला तयार आहो. बरोबर ठीक आहे मग. हो 15 मिनिटात पोचतो तिथं. हो ठीक आहे ठेवतो. बरं या आता काय नामुष्कीचाच आहे आता टाईम आमच्यावर. हो पुरी संघटना आता काय नाचक्कीच झाली आमच्या संघटनेची. अध्यक्षाचं जराशा हाल आहे तर बाकीच्याचं काय असेल. बरं ठीक आहे या आता तुम्ही. आले पुरे जायत आता माझ्या तुम्ही पुरे फिटले रे. बस बस हो पैता घाण करतो तुमच्या आता. ठीक आहे मग ठेवतो बाबूजी ठेवतो. हो ठीक आहे. जंक्शन गाठी मिरवणूक मेरे यार की शादी. अरे शांतरा भाऊ अरे मी काय म्हणतो. कसं कसं काय म्हणलं पोझिशन. हॅलो हॅलो अरे काय ऐकू येत नाही. थांबा तुम्ही मी बाजून येतो. थांबा 1 मिनिट. राहू दे हो मग लाजा जाऊ दे. हो नाचा जा. आले का. हा चला फिरायला जायचं नाही का. चला हो काय जरा एक जेवल्यावर चक्कर मारी बरं वाटते. म्हणलं काय माल झालाय बा. तेच म्हणलं काय आवाज येत जाय काय लग्न वाटते रामपूरला नाही. ते लग्न खायचं ते शिवला टोयकडे नाही काय त्याची मिरवणूक आहे. गद्यावर आहे ते बी काय तोंड करून काय बोलून राहिले. हा मी मिरवणूक अरे बाबा काय काढले बा मिरवणूक. कायसाठी काढून राहिले काय केलं त्यानं. आता तुम्हाला काय सांगायचं काम आहे का. शिवलालचं पुरे फिटले होते तुम्ही. तुमचं पुरे ट्रेडर्स लांब होतं त्यानंतर तरी म्हणता काय केलं असं. हो ना काय केलं असेल ते केलं पण त्याने यायनं गावाला काय मिरवणूक काढावं त्याची. का सोपं असते का ते. कोणाला का कोणाची का मिरवणूक काढता येते का धीन काढता येते का. नसते घरावर कुठे येतील ना हे चटकतील ना रे. त्याला फोन करा लवकर म्हणा बंद करा म्हणा ते. अजून काढायचे राहिले असेल तर राहू द्या म्हणा. काय बोलून राहिले म्हणजे काय काय कारवाई होती का. बाबा कारवाई नाही होतं काय झालं. ते किती मोठा गुन्हा आहे. मग धीन काढता येते कोणाची. मग लय मोठी कारवाई होती त्याच्यात नाही. माणूस पिटलाच म्हणा पुरा. अरे बाबा असं आहे नाही झालं. मग शिवल्याचाच प्लॅन आहे. शिवल्याचा प्लॅन आहे 100% अटकोती वाटे रे बा. चंद्र बोले पाहिजे फोन लावून काय म्हणते. बस तेवढं सांगा द्यायला म्हणा. कोणती हालती ती मिरवणूक काढू नका म्हणा. काही करा म्हणा तुम्ही. कोणते कारण सांगा. पोलीस गिस आली गेली तर फटकन लवकर त्याला बंद मारा म्हणा ते. लावतो ना पाहतो काय तिथं. आता बोला काय राजा तिकडे आवाज आहे. हा बोला काय म्हणता दादा काय फोन लावणार तुम्ही. मिरवणूक चालली त्याच्या घराकडे. अरे बा पहिले ऐका ना तुम्ही ते मिरवणूक रोखा पहिले. त्या शिवल्याला बसू नका त्या गद्यावर. नाही तर महिनाभर भाकरी तोडा लागेल तिकडे जायला. लवकरात लवकर बंद मारा ते. राजा माय अरे बा काऊन पण त्यानंच म्हणलं ते. आम्ही काय करू राहिले त्याला. तेच म्हणणं काय तोंड करून मिरवणूक काढा म्हणून. बाबा लय मोठा फासा आहे ना ते. अटक ना सगळे राजा. आम्हाला रोज भाकरी घेऊन यायला लागणार तिकडे. हे बा पोलीस चालत सांगू नका म्हणलं. लवकर मागं घेते. आलीच राजा पोलीसची गाडी. हे बा थांबा ते पांडे साहेब आले. अरे बापा रे ते कसं काय. अरे मग काय सांगू मग. काही सांगा ना तुम्हाला काय सांगा लागते का. काही कारण सांगा निपटा तिथून. नाही तर आले घरावर कुठे. आपण हे पोट्टी ऐकायला पाहिजे ना याची दादा. म्हणजे कसं ऐकायलाच तयार नाही कोणी. हो पाहतो काय करायचं ते. अरे शांताराम आपलं ते साहेबाची गाडी आहे करते. हो आपले ते पांडे साहेब हे दिसून राहिले ना. साहेब आहेत ना रे बा. मग काय आता का बळबोचा फोन आला मले. होणार आहे म्हणजे आपलाच कार्यक्रम होणार आहे म्हणजे. थांबा फक्त कोणी बोलू नका आता. हो मी काय कसं सांभाळते ते पाहतो आता काय होते काय नाही तर. पांडे साहेब येऊन राहिले इकडे. या साहेब या म्हणलं सांगळे साहेब हेच म्हणून काय म्हणते का गडगिड सजवलेलं. हा थांबा म्हणलं तुम्ही. थांबा इथंच थांबा. जेवढे आहे तेवढे सांगळे साहेब मोजून घ्या किती आहेत ते सगळे. 1 2 3 4 हा घ्या सगळे मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जण आहे साहेब. हो 13 आहेत बारकी चिरके सगळे धरून. टाटा बारकी चिरकी सोडून देतो आम्ही. ठोकठोक लोक जेवढे आहे हो तेवढी आता आपली मोठी गाडी आलेली आहे. लवकरात लवकर गाडीमध्ये बसा आणि लवकरात लवकर आपल्या पोलीस स्टेशनला जमा व्हा. अरे बापरे पोलीस स्टेशन आम्ही काय केलं म्हणलं. कोणता गुन्हा केला बा आम्ही आता. हे ढोल ताशे वाजवले काय केलं काय आम्ही. काय केलं सांगतो ना तुम्हाला. आम्हाला आलेली आहे कंप्लेंट तुमची काय आहे काय नाही तो. म्हणलं काय सोपं वाटलं का तुम्हाला. कोणाची आता समजा तुम्ही मिरवणूक काढून राहिले म्हणजे गड्यावर. आता तुम्ही मला प्रत्यक्ष समोर दिसून राहिले ना. गड घेऊन तुम्ही चाललेले आहे. पुढच्या व्यक्ती तुम्ही मिरवणूक काढणार आहे.
कोणाची ढीण काढणं काय सोपं असते का म्हणलं? का कायद्यानं गुन्हा आहे म्हटलं ते. तुम्ही आता रंगेहात सापडलेले आहे, सगळे जमा करणार आहो मी. बापरे, काहीतरी शक्कल चालवाच लागते आता, नाही का? पुरीच्या पुरी जमा म्हणते बा. अरे पण साहेब, आम्ही कुठं काय ढीण काढून राहिलो? कोण म्हणून राहिलं तुम्हाला? कोण होय सांगणार तुम्हाला? अरे बाबा साहेब, तुम्ही बा कोणाच्या मनात नको ऐकतो. कोण फोन केला तुम्हाला? नाही, ते काही सांगू नका, कारण की तुम्ही काय करून राहिले आणि काय नाही ते सगळं आम्हाला माहिती मिळालेली आहे. हो, कारण की तुम्ही शिवलाल टोळगोटी याची आता मिरवणूक गड्यावर काढणार होते, त्यामुळे आम्हाला अशी खबर मिळाल्यामुळे आम्ही इथं हजर झालेलो आहोत. आता तुम्ही काही सांगू नका. आता तुम्ही आपले जे काय आहे सॉलन्शा काढून ठेवा आणि जमानतीचे कागद जमा करा. नाही साहेब, बाबा आम्ही असं काहीच करून नाही राहिलो. तुम्हाला गैरसमज झालेला आहे. कारण की आम्ही हे जे गदा आहे का नाही, शिंगण्या नावाचा गदा आहे, तर याचा वाढदिवस आहे. याचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही त्याची मिरवणूक काढून राहिलो. म्हणून आहे देवदास सनसनीचा गदा आहे. नाही, खोटं आहे. कारण की तुम्ही तिकडेच चाललेले होते. फक्त आता आम्ही जरा लवकर आले गेलो म्हणून तुम्ही रंगेहात नाही सापडले, नाही तर शिवलाल सहित सापडले असते. खरं सांगा, तुम्ही खोटं बोलू नका. नाही ना साहेब, बाबा सगळ्या गद्याच्या आपल्यावर तारखा लिहिलेल्या आहेत. या शिंगण्याची तारीख आज रातची 12 वाजता जी आहे ना, आज आजच्या दिवशी 12 वाजता हे जन्म झाला होता याचा, म्हणून आम्ही 12 वाजता मिरवणूक काढून राहिलो. नाही, हे असं होऊच शकत नाही ना. आम्हाला खबर भेटली नाही याची. हे गैरसमज आहे. लोक कसे आमच्या गावातले काळ्या करणार आहे. आम्ही आता हे मिरवणूक काढून राहिलो वाढदिवसासाठी. त्याला म्हटलं बा झाला द्या तुम्हाला त्रास, म्हणून तुम्हाला फोन केला द्यायला. असं असू शकते. नाही म्हणजे तुम्ही काही मिरवणूक काढून राहिले का मग त्याचे, म्हणजे ढिंड त्या याची शिवलालची? खरं सांगून राहिलं, खोटं नाही सांगून राहिलो बा. तुमचा गैरसमज झाला. कोणा तुम्हाला बिलकुल आहे बा फोन केला आणि त्रास दिला. काय म्हणतं, मला तर अशी खबर भेटली होती मोठा जस्ता चालला म्हणून त्याच्या घरावर, आणि ते काय तोंड करणार आहे आणि फिरून नेणार आहे. म्हणजे काहीच नाही का ते? काहीच नाही ते, बस हे आपलं मिरवणूक आहे वाढदिवसाची आहे आमची. मग काय काहीच नाही आमच्या गावात. अच्छा, ठीक आहे. म्हणजे काही नाही नमला, नाही का? पण तरी आम्ही आज कसं रात्रभर कुठं जातच नाही का? चला सांगले साहेब, आपल्या गाडीपासून बसून राहू, नाही का? काय आहे काय नाही समजायला मार्ग नाही. हो, नाही तसं काही नाही साहेब. तुमच्या मनानं रातभर राहिले तरी चालते, काही हरकत नाही. तसं काही आम्ही काही करणार नाही असं. पण मी काय म्हणतो साहेब, जर एखादा माणूस समजा आरोपी आहे, गुन्हेगार आहे समजा, तर मग त्याला मग असे समजा धिंड काढीच काय बिघडते समजा, काय अडचण काय? तसं नसते आबूजी. भारतीय संविधान आणि कायद्यानं प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्याचा, शिक्षा देण्याचा निर्णय न्यायालय घेईल. ग्रामवासी किंवा इतर कोणाला ते अधिकार देण्यात आलेला नाही. म्हणून हे असं कृत्य हे गुन्हा आहे. त्यामुळे आमच्या लोकांना सुद्धा बऱ्याचशा अडचणी गेलेल्या आहे. की चला बाबा, मोठा सशस्त्र दरोडेखोर पकडला, वा केली, त्याची मिरवणूक काढण्यात आली, लोक म्हणे वा, आणि उद्या आमचेच लोक अटकले, सस्पेंड झालेले आहे. म्हणून आम्हालाही अधिकार नाही आहे कोणाची धिंड काढायचा, आणि तुम्हालाही नाही आहे. म्हणून म्हणलं, जर असंत बावा आत्ताच सांगा. नाही तसं काही नाही साहेब. पण म्हणलं असे जर काही असले समजा तर काय बिघडते काय? पण अशाला तर अशी शिक्षा द्यायला पाहिजे का नाही? त्याला वाटलं पाहिजे ना. त्याला थोडंसं तर मनाला वाटलं ना की लोकांसमोर बा आपला अपमान झाला. असं काय हरकत आहे केली तर? ते बा कसं आहे, त्याला जर आपण अशा प्रकारे शिक्षा दिली, पूर्ण गावातून ढिंड काढली, तर त्याच्या मनावर परिणाम होऊ शकते, मानसिक त्रास होऊ शकते त्याला, आणि त्याच्यावर ताण येऊ शकते, आणि त्याच्यात कोणतीही घटना घडू शकते, आत्महत्याही करू शकते. आणि दुसरी गोष्ट, त्याच्या घरचे जे व्यक्ती आहे, त्याचा मुलगा आहे, त्याची पत्नी आहे, याच्यासुद्धा भविष्यावर परिणाम होऊ शकते. कारण की त्यांना या समाजामध्ये राहायचं आहे. आपल्या व्यक्तीचं असं झालेलं आहे, समाज त्याला म्हणजे त्यांची एक प्रकारे म्हणजे सामाजिक उपेक्षा होते, बहिष्काराचा त्याला सामना करावा लागते, सामाजिक संबंध कमकुवत होते, बदनामीले त्याला म्हणजे खूप त्याच्या मनावर परिणाम होऊन जात असतो. त्यामुळे त्यांचं कॅरियर खराब होऊ शकते. या व्यक्तीचा जरी गुन्हा असला, पण त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबांना हे परिणाम भोगावे लागतात. म्हणून अशा प्रकारचं कृत्य करणं हे कोर्टाच्या दृष्टिकोनातून, कायद्याच्या दृष्टिकोनातून आपलं चुकीचं आहे, गुन्ह्याचं आहे. जर समजा कदाचित काढली समजा, तर मग काय परिणाम काय? त्याची काय शिक्षा काही आहे का? हे लक्षात घ्या तुम्ही. जर तुम्ही अशी ढिंड काढत असाल, तर तुमच्यावर आपले पोलीस कारवाई, IPC अंतर्गत पोलीस कारवाई होईल, भारतीय दंड संहितेनुसार. आणि मानवाधिकाराचे उल्लंघन केले म्हणून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राज्य मानवाधिकार आयोग या प्रकरणाची चौकशी करेल. तसेच मानहानीचा दावासुद्धा ते कुटुंब किंवा व्यक्ती तुमच्यावर दाखल करू शकते. म्हणून अशा प्रकारचा कायदा हातात घ्यायचं काम तुम्ही करू नका, जर करत असाल तर. हो रे, शिवला तर पुरेल झटकू राहिला होता ते बाबा. मी तर पेपरात टाकू बातमी आलं होती माझ्या घरावर कुठे आता. हाय नाही सर गेलं असतं रे बाबा. असं आहे ते साहेब. नाही नाही बा, बरोबर आहे. असं आपल्या हातात कायदा घ्यायला पुरत नाही का? नाही चला रे बाबा, चला हकला आपलं गदा हकला. चला, हॅपी बर्थडे टू यू. चला शिंगण्या, चला रे बाबा, चला.
चला आजच्या एपिसोडमध्ये आपण एकच सांगितलं, कोणताही गुन्हेगार असो त्याला कायदा जे काय करण ती शिक्षा करण. आपण कोणत्याही प्रकारचा असा कायदा हातात घेऊन अशा प्रकारची मिरवणूक किंवा ढिंड काढू नये, हेच या एपिसोडमधून सांगणे आहे. तर आजचा व्हिडिओ आज इथंच क्लोज झाला. आजचा ही जी सिरीज आहे हे पूर्ण झाली. याच्यानंतर पुढे जे काय बट्टी भेटायचे ते कायद्यानुसार त्याला मिळेलच. ज्यावेळेस त्याचे पापाचा घडा भरेल किंवा 100 पाप होतील त्यावेळेस त्याला नक्कीच त्याचा गुन्ह्याचा शिक्षा होईल. त्याबद्दल तुम्ही काही त्याचं टेन्शन घेऊ नका, ते आम्ही बरोबर करणारच आहोत. ओके, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.